नमस्कार सगळ्यांना। आज आपण बघणार आहोत हेल्दी पराठा, ज्यामध्ये आपण बिलकुल मिरची टाकणार नाही आहोत। ते तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता आणि पौष्टिक म्हणूनही खाऊ शकता। मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम उत्तम हा पर्याय आहे। इथे आपण 3 प्रकारचे पराठे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम मी इथे कोबी चिरून घेतलेला आहे आणि तो छान प्रकारे किसून घेतलेला आहे। आणि इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, एक 4-5 मिरे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेले आहे। तुमच्याकडे धने असेल तर तुम्ही धने घेऊ शकता आणि आपण ते छान बारीक करून घेणार आहोत। मिरे ऑप्शनल आहे, मिरे तुम्ही स्किपही करू शकता। इथे धने जिरेची पूड तयार झालेली आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। प्रथम आपण भाज्या तयार करून घेणार आहोत पराठ्यांसाठी। त्यासाठी इथे तेल गरम झालेलं आहे, त्यात मी थोडी मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा। मोहरी छान चटकून झाली की त्यात मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। अर्धा चमचा हळद आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथे आपली फोडणी तयार झालेली आहे। त्यात आता आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत। बटाटा हातानेच कुस्करून घेतलेला आहे मी। अर्धा चमचा मीठ, छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। इथे मी काटेच्या चमच्यानेच मिक्स करून घेते, जेणेकरून पूर्ण बटाटा स्मॅच होईल। वरून कोथिंबीर टाकायची आपल्याला। त्यानंतर आपण तयार केलेला धने, जिरे आणि मिऱ्यांचा मसाला। इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता त्याच कढईमध्ये मी दुसरी भाजी टाकून घेणार आहे। त्यासाठी मी तेल गरम केले आहे, त्यात जिरे, मोहरी, हळद अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि त्यात किसलेला कोबी घालून छान परतून घेतलेला आहे। त्यात अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा आपण तयार केलेला मसाला, कोथिंबीर हे सर्व घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, मस्त हलवून घ्यायचा आहे आणि एक 5 मिनिटाकरता झाकण ठेवून थोडा कोबी वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कचरट दिसणार नाही। आता आपण पराठ्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून आपण घट्ट गोळा करून घेणार आहोत। आपल्याला जास्त सैलसर मळायची नाहीये, पुरीसारखं पीठ मळायचे आपल्याला। इथे आपली भाजी बघूया, वाफली असेल, भाजी तयार आहे आपली। इथे आपल्या सर्व भाज्या तयार आहे। कोबीची भाजी, यात मी थोडं तिखट टाकलेलं आहे आणि ही बटाट्याची भाजी। चला तर आपण पराठा लाटायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि थोडंसं लाटून घेणार आहे। ह्या साईडच्या 2 पोळ्या मी करून घेणार आहेत। त्यात आपण आता भाजी स्टफ करणार आहोत। इथे मी थोडी कोबीची भाजी साईडला करून त्यात थोडे मसाले टाकून घेतले होते।
प्रथम मी ते लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला वरतून दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे आणि साईडने कडा पॅक करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे लाटून घ्यायचा आहे. भरपूर मोठा पराठा होतो हा. तुम्हाला हवा तसा तुम्ही लाटून घ्यायचा आहे, जाड पातळ. शक्यतो पराठा जाडच छान लागतो, पण मी हा मीडियम मध्येच केलेला आहे. जास्त भाजी मुलं खात नाही. तो दोन्ही साईडनी तेल किंवा तूप टाकून छान शेकून घेतलेला आहे. आता मी इथे दुसरा पराठा तयार करून घेतलेला आहे. तोही आपल्याला छान दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप सोडून शेकून घ्यायचा आहे. आता आपण पुढचा पराठा करून घेणार आहोत बटाट्याचा. त्यासाठी मी पहिल्या पोळीप्रमाणेच 2 पोळ्या लाटून घेणार आहेत छोट्या साईजमध्ये. पहिल्या पराठेप्रमाणेच आपल्याला एका पोळीवर भाजी स्टफ करून त्यावर दुसरी पोळी ठेवून कडा पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर पराठा लाटून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने केल्यावर पराठा अजिबात फुटत नाही, छान होतो. अशा प्रकारे मी पुढचाही पराठा करून घेतलेला आहे कोबीचा. सर्व पराठे आपल्याला दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचे आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे विदाऊट चिली. लहान मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आणि हेल्दी असते. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये कळवा. इथे आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत. हा बटाट्याचा पराठा, हा कोबीचा बिना मिरचीचा पराठा आणि हा कोबीचा मिरचीचा पराठा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.